पुढील चेंडू करण्यासाठी सुरेख ऑफसेटला ठेवला चेंडू. दोन धावा, धावसंख्येत 2 भर पडते. जयनमान संघाची धावसंख्या होते 3-3. पुन्हा एकदा सुरेख ऑफसेटला ड्राईव्ह केलाय ग्राउंड शॉट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फसतो इथे. प्रणालीच्या स्वरूपात पहिला धक्का बसतो जीवनमान संघाला. त्याची जागा घेण्यासाठी जातोय प्रफुल्ल. 5 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय जीवनमान संघाला. स्ट्राईकला अमृत, मास्टर प्रफुल्ल. पुढील चेंडू क्रीशचा मात्र योगेश अमृत. वाईट +2 टोटल 3 धावा मिळतात त्या चेंडूवरती. धावसंख्या होते 8. एकदा सुरेख फटका म्हणाला की टेस्ट ड्राईव्ह केलाय क्षेत्राच्या खाली तैनात एक छोटा खेळाडू. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्येत 2 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 10. 1-10. पुढील चेंडू झेल मिस होते. 2 धावा पूर्ण केलेत. तीन धावा पूर्ण केले. धावसंख्या होते 13. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पुढील चेंडू प्रफुल्लसाठी. सुरेख शॉट. सुरेख टायमिंग क्षेत्राच्या खाली तैनात. सुरेख झेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळात धावसंख्या होते 2-13. धावसंख्या होते 2-13. स्ट्राईकला अमृत, नॉन स्ट्राईकला ओमकार. पंचाने अपील फेटाळलाय. ओमकार नॉन स्ट्राईकला ओमकार, स्ट्राईकला अमृत. गोलंदाजी मार्फत कल्पेश दादा सुरेख गोलंदाजी प्रश्न पाहायला मिळतोय. दोन धाव पूर्ण केले. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल कल्पेश दादा याच्याकडून. पुढील चेंडू अमृतसाठी. सुरेख शॉट मारलाय. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा सुरेख प्रकारे पूर्ण केले. पंचाने धावा सांगायचे. 3 धावा. धावसंख्येत 3 ची भर पडली. संघाची धावसंख्या होते 2-18. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल कल्पेश दादा याच्याकडून. सुरेख चेंडू फेकला होता. ओमकार याला चेंडू कोणत्या प्रकारे समजला नाही. एकही धाव खर्च केली नाही. पुढील चेंडू
फुलटा खेळ एका पूर्णपणे ताकद लावले खाली क्षेत्राच्या तैनात झेल टिपलाय ऋतुराजाने ओंकाराच्या स्वरूपात जयमान संघाला तिसरा धक्का बसतोय. ओंकाराची जागा घेण्यासाठी जातोय माड्या. सुरेख गोलंदाजी प्रजा पाहायला मिळतोय कल्पेश दादा याच्याकडून. पुन्हा एकदा सुरेख फटका होता. एक धाव पूर्ण केले. पंचाने आतील फेटाळलाय. 2 धाव पूर्ण केलेत. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. दोन षटकाचा खेळ समाप्त होईल. 2 षटकाच्या अखेर धावसंख्य होते 3/20. तिसरं षटक घेऊन येतो योग्या. पुढील चेंडू योगेश अमृतसाठी. करण सरांचा वाढचा इशारा येतोय. धावसंख्येत एकने भर पडते. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. लेग साईडला ठेवलाय. क्षेत्ररक्षक खाली तैनात. 4था धक्का बसलाय अमृतेच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी जातोय स्वतः संघमालक सुजित. सुजित पुढील चेंडू योगेशचा सुजित साठी. पंजाची डिस्कस करतोय सुजित. विचारलंय पंचांना किती षटकार मारू 2 की 3. पुढील चेंडू योगेशचा माराकडे सुजित. सुरेख शॉट म्हणावा लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने भर पडते. पुढील चेंडू योगेशचा सुजित साठी. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धावा मिळते. धावसंख्या होते 24. पुढील चेंडू फुल टच सुरेख फटका म्हणावा लागेल. झेल मिस होतोय. पंचाने धावा सांगायच्या आहेत फक्त. पंचाने धावा द्यायच्या आहेत पंकज सर आणि करण सर. 2 धावा. पुढील चेंडू योगेशचा सुजितसाठी. सुरेख फटका म्हणावा लागेल. 2 धावा पूर्ण केलेत आणि धावत होतोय सुजित. 5वा धक्का बसलाय सुजित त्याच्या स्वरूपात. धावसंख्या होते 28. 31 धावांचं आव्हान ठेवलंय 18 चेंडू मध्ये. लक्ष्मी ना हा लक्ष्मी 29 धावांचं आव्हान ठेवलंय लक्ष्मी स्पोर्ट्स संघासमोर. 18 चेंडू 28. कंपल्सरी सामना चेस राहील. 29 धावा कराव्या लागतील विजयासाठी लक्ष्मी स्पोर्ट संघाला.
यापुढील होणारा सामना गांगोळ प्रसन्न वर्सेस माऊली स्पोर्ट. दोन्ही संघाच्या संघाने एखाद्या पेवलीमध्ये याचे नाणेफेक उडून घ्यायचे. सलामीची एवन जोडी मैदानामध्ये तैनात होते. अधी आणि क्रिश. क्षेत्ररक्षण सजून घेतलंय जयनवान संघाने. सलामीची एवन जोडी लक्ष्मी स्पोर्ट संघाकडून तैनात होते. अभि आणि क्रिश. समीकरण बनलं 18 चेंडू 29 धावा. सामना कंपल्सरी चेस राहील याची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. पहिले षटक घेऊन येते एक स्टार गोलंदाज विश्वनाथ. पहिला चेंडू टाकलाय. एक धाव पूर्ण केले. सुरेख फटका म्हणावा लागेल अभियाचा. पुढील चेंडू विश्वनाथाचा क्रिस साठी. सुरेख टॅबला टटवलाय. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सुजी त्याच्याकडून. धावसाठी होते 2. पुढील चेंडू विश्वनाथाचा. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल विशू याची. सुरेख स्टेट ड्राईव्ह सीधा कॅमेरामॅनच्या लाईनवरती टाकला. चेंडूला 6 धावांसाठी पूर्णपणे ताकद लावली होती अभियाने. धावसंख्येत 6 भर पडते. LNPL मधील 3रा षटकार अभियाच्या नावावर कोरला गेलाय. धावसंख्येत 6 भर पडते. पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणावा लागेल. 1 धाव मिळते. धावसंख्या होते 9. सुरेख ऑफसेटला टटवलं चेंडूला. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा सुरेख प्रकार पूर्ण केले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 3/11. समीकरण बनलंय गांगोळ प्रसन्न संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय सांगायचा थोड्या वेळात. पुढील चेंडू दुसरं षटक घेऊन येते प्रफुल्ल. पुढील चेंडू प्रफुल्लचा. महाराष्ट्राला बी आणि ट्रिपलची बात केला अभि याला. अभियाची जागा घेण्यासाठी येते प्रथमेश. स्ट्राईकला प्रथमेश ना स्ट्राईकला क्रिश. गोलंदाजी मार्फत प्रफुल्ल. गचांचा थ्रो म्हणावा लागेल. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या होते 13. 1 बाद. पुढील चेंडू प्रफुल्ल याचा. महाराष्ट्र प्रथमेश. सुरेख गोलंदाजी करतो प्रफुल्ल आपल्या संघासाठी. सुंदर प्रकारे कमबॅक केलाय. स्टेट ड्राईव्ह केला चेंडूला. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडतोय.
आणि धावबाद येतोय. दुसरा धक्का बसतोय. प्रथमेशच्या स्वरूपात 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या होते 15. समीकरण म्हणतंय 8 चेंडू 14 धावा विजयासाठी. लक्ष्मी स्पोर्टला संघाला स्ट्राईकला क्रिश, नॉन स्ट्राईकला योगेश, गोलंदाजी मार्गात प्रफुल्ल. पुढील चेंडू प्रफुल्ल येतात. कॅच मिस होते. दोन धाव पूर्ण केलेत. धाव संख्या होते 17. पुढील चेंडू क्रिस साठी. स्टंपिंग सुरेख प्रकारे केले विश्व याने. तिसरा धक्का बसलाय क्रिस याच्या स्वरूपात. गांगवा प्रसन्न संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि माऊली स्पोर्ट्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. स्ट्राईकला योगेश, नॉन स्ट्राईकला प्रमोद. तिसरं षटक घेऊन ते स्टार गोलंदाज अमृत. समीकरण बनतंय 7 चेंडू 12 धावा विजयासाठी. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा तरी काढावे लागतील विजयासाठी. स्ट्राईकला योगेश, डावखुरा फलंदाज. करन्सी आता वाईटचा इशारा येतोय. +22 स्वरूपात टोटल 2 धावा. वाईट +22 टोटल 2 धावा. समीकरण बनतोय 6 चेंडू 10 धावा. पुढील चेंडू अमृत याचा. महाराष्ट्र प्रमोद, नाटक योगेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी केली होती, करतोय. कोणती धाव खर्च केली नाही या चेंडूवरती अमृत याने. समीकरण म्हणतोय 5 चेंडू 10 धावा. सुरेख फटकावला. 2 धावा आलेत. धावसंख्येत 2 ने भर पडले. समीकरण बनतंय 4 चेंडू 8 धावा. कंपल्सरी सामना चेस राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पुढील चेंडू आणि बाद होतोय प्रमोद. 4था धक्का प्रमोद याच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी जातोय. संघमालक स्वतः कल्पित जागा मैदानामध्ये दाखल झालेत. समीकरण बनलंय 3 चेंडू 8 धावा. स्वतः संघमालक मैदानामध्ये दाखल झालेत. 3 चेंडू 8 धावा. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागली अमृत याची. आयकॉन म्हणून ज्याचं सिलेक्शन झालं होतं अमृत याचं. आणि ट्रिपलाची बात केलंय संघमालक कल्पेश जागा स्वतः याला. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल अमृत याची. झालेल्या परवा पहिल्या मध्ये स्टार गोलंदाज म्हणून ज्याची नेमणूक करण्यात आली होती
तोच अमृत आज पुन्हा चमकतोय जयनवान संघाकडून. खुली चेंडू अमृताचा आणण्यासाठी पाहूया कशा प्रकारे आट्या माना करतोय. चेंडूने बॅटची कडा घेतली आहे. पंचाने धावा सांगायचे. तीन धावा समीकरण बनतोय. एक चेंडू 5 धावा कंपल्सरी सामना चेस राहील. एक चेंडू 5 धावा विजयासाठी लक्ष्मी स्पोर्ट्स संघ. स्ट्राईकला योगेश. स्टार गोलंदाज अमृत. खरोखर सुरेख धावा रोखल्या. कोणती धाव खर्च केली नाही आणि जय हनुमान संघाने सामना जिंकलाय. संघमालक मैदानामध्ये जल्लोष. डीजे बाजा विकी डीजे. जल्लोष फुल जल्लोष होतोय संघमालक सुजिताचा. प्रणाल सर सुद्धा खूप खुश दिसत आहेत. कधी एकदा हरल्याने यापुढे होणार सामना गांगोबा वर्सेस माऊली स्पोर्ट या 2 संघांमध्ये होईल. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. काढलं का काय बॉल पण काढता येत नाही काय रे उभं राहता होते. ए पप्पू का त्याला खेळायला ते त्याने लिहिला नाही काय रे सगळ्या. कोण कोण आहे आता माऊली बॅटिंग. त्या गांगोबाचं पण काढून ठेव. सामन्याला सुरुवात करायची. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतील करण सर आणि पंकज सर.